हे रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. कृपालुताई आपण निवेदन सुरू करा. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. वैराग्ये शुकनारदा परिपटुजे का जगी बोलले वाल्मिकी समकीर्तिगान जगती ज्यांनी की विस्तारिले. ज्ञानामाजी वसिष्ठ सिद्ध कपिला साम्यी बहु शोभले विश्वोद्धारी विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. स्तवावा मनीकी गुरु रामदास कृपे या जयाच्या तुटे मोहपाश. निजानंद रूपे जया नित्यवास नमितो विभू श्री गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण 5वे आवर्तन समूहावर आज मला दासबोधातल्या 18व्या दशकातील 6वा समास उत्तम पुरुषाचं निरूपण करण्याची संधी मिळालेली आहे. मी प्रथम श्री समर्थांना, श्री रामरायांना, श्री मारुतीरायांना आणि आपण श्रोते जगदीशमूर्ती आपल्या हृदयस्थ परमात्म्याला तसंच सगळे संयोजक सहाय्यक आजच्या ज्या रामवंदना म्हणणाऱ्या ज्योत्स्नाताई, समासाचं वाचन करणाऱ्या रेखाताई आणि रोहिणीताईंबद्दल तर काय बोलायचं. त्यांनी खरं काल छान म्हटलेलं होतं पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःचं नाव घेतलं नाही. समर्थांचं ज्या खरं आचरण करतायत अशा त्या आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांबद्दल विनम्रपणे अभिवादन करते आणि आजच्या निरूपणासाठी प्रारंभ करते. आत्ता सांगितल्याप्रमाणे आजचा दिवस किती छान आहे हो, खूप सुंदर आहे. आज जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्रिशताब्दी महोत्सव जन्म महोत्सव या निमित्तानं वंदन करते. खरं म्हणजे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अशी आपली संस्कृती सांगते. त्यामुळं दररोजच ज्या मातृशक्तीला किंवा ज्या महिला शक्तीला वंदन करायला पाहिजे त्याचा आजचा दिवस एक वैश्विक स्तरावर मानतायत म्हणून आपण त्याही दृष्टीनं त्याचं कौतुक करूया. पुन्हा एकदा सगळ्यांना, सगळ्या महिला वर्गांना मातृशक्तीला वंदन करते. आणि आज अहिल्याबाईंचा पण त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांचं एक स्मरण करावं. तसंच आजचा जो समास आहे उत्तम पुरुष त्याबद्दलही आपल्याला खूप काही नवं आणि वेगळं ऐकायला मिळणार असेल किंवा आपण ऐकलेलं असेल त्याची कदाचित पुनरावृत्ती होईल. अहिल्याबाई एक अत्यंत दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण, कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सुनबाई होत्या. खंडेरावांच्या त्या पत्नी होत्या. त्यानंतर मुक्ताबाई आणि मालेराव या पुत्र आणि कन्येच्या त्या मातोश्री होत्या. त्यांनी सासऱ्यांच्या इच्छेसाठी सगळं हे एवढं मोठं कार्य केलेलं आहे. मराठ्यांच्या इतिहासात ते अमर झालेले आहेत. आणि धर्मपरायण आणि उदार वृत्ती ही त्यांच्या स्मरणाला कारणीभूत ठरलेली आहे. त्यांच्या कार्याला मर्यादाच नव्हती. त्यामुळं आसेतू हिमाचल त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अन्नछत्र उघडली, विहिरी खोदून चिरेबंद बांधून दिल्या, उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यासाठी पाणपोया
धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या, पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली, सर्पदंशावर उपचार लगेच व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले. अशा कितीतरी गोष्टी केल्या. विशेषतः त्यांनी तीर्थक्षेत्री, आपण गेला असाल इंदूरच्या इथे महेश्वर या गावी, इतकी सुंदर त्यांची सगळी राजमहाल आणि तिथली पूजा, त्यांचं जे स्थळ आहे, आणि त्यांनी एवढे घाट बांधलेले आहेत. विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, ऋषिकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदयपूर, चौंडी इथं सगळीकडे त्यांनी मंदिरं बांधली. आणि सगळ्या मंदिरांचा म्हणजे सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णुपाद, महाकालेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. त्यांच्यावर बोलायचं झालं तर आपल्याला 1 तास पुरणार नाही. पुन्हा या खरंच पुण्यश्लोक अहिल्याबाईंना वंदन करूया, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊया आणि आजचा जो दशकातला समास आहे, 18व्या दशकातला उत्तम पुरुष, त्याच्याकडे वळूया. खरंच माझं भाग्य थोर. मला अशोक काकांनी पहिल्यांदा हे दिलं होतं, चॉईस दिला होता की तुम्हाला कुठला समास पाहिजे. तर मला शनिवार हवा होता आणि योगायोगानं आज उत्तम पुरुष लक्षण हा समास मला मिळालेला आहे. आणि मी सहज पाहिलं तर हा काही सामान्य हा समास नाही आहे. तर त्याच्यामधलं सगळं जे गूढ आहे त्याच्यातलं म्हणजे दृश्य स्वरूपात वेगळं वर्णन आहे आणि त्याच्यामध्ये अंतर्गत असं जे काही गूढ आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे की हा दशक बहुजिन्सी आहे. सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केलेली आहे आणि आत्तापर्यंतचे जे सगळे श्रोते किंवा व्याख्याते, प्रवचनकार, निरूपणकार झालेले त्यांनी इतकं सुंदर केलेलं आहे की अगदी परवाचा देह दुर्लभ निरूपण किंवा कालचाही दोन्ही सुहासदादांनी खूप छान सांगितले, प्रदीपदादांनी सांगितले. सुरुवातीपासूनच्या सगळ्याच वक्त्यांनी खूप चांगलं काही सांगितलेलं आहे. आणि समर्थ जे बहुगुणी म्हणतात ना, तर बहुगुणी म्हणजे निर्गुण, निर्गुण म्हणजेच बहुगुणी. मानवी मनाच्या अनंत शक्ती आहेत. साधकांना मनाचा परिपूर्ण वापर करून हे सगळे गुण आत्मसात करायचे आणि ते कोणकोणते गुण आहेत ते आज आपल्याला पाहायचेत. म्हणून या दशकाला बहुजिन्सी म्हटलं. सगळ्या मठाचे जे मठपती आहेत किंवा संन्यासी आहेत ते तबलासुद्धा वाजवू शकतात. म्हणजे सगळ्या कलागुणांचा त्यांच्या ठिकाणी आविष्कार असतो. समर्थांच्या मते आध्यात्मिक माणसानं बहुजिन्सी असायला पाहिजे, समाज संघटक असला पाहिजे तो, आणि 14 विद्या 64 कलांचा तो भोक्ता असला पाहिजे, असं सगळं त्यांनी सांगितले. आणि अशा प्रवृत्तींची माणसं असतील तर महंताभोवती अनेक लोक जमा होतात. त्यामुळं याच्या ज्या प्रस्तावना आहेत त्या वाचल्या तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की हा उत्तम पुरुष समास का म्हटले. तर हा खरा आहे राजकारणासंबंधी. श्री समर्थांना अपेक्षित असलेला उत्तम पुरुष म्हणजे कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज. या समासातील ओवी 3 ते 5 या 2 ओव्या म्हणजे 3 ओव्यांमध्ये एका अधम पुरुषाचं पण वर्णन केलेलं आहे. आणि हा अधम पुरुष म्हणजे अफजल खान आहे. सगळा जो प्रसंग आहे ना तो असा डोळ्यापुढं, आणि इतका मला तो वाचत असताना किंवा त्याचा अभ्यास करताना इतका आनंद मिळाला आहे की हनुमंत स्वामींची जी बखर आहे त्या बखरीनुसार या समासाच्या पहिल्या 12 ओव्या या अफजल खानाच्या वधापूर्वी समर्थांनी शिवाजी महाराजांना लिहून पाठवलेत. आणि शेवटच्या 10 ओव्या अफजल खान वधानंतर शिवाजी महाराजांचं अभिनंदन करण्यासाठी म्हणून त्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण आत्तापर्यंत दासबोधाची सगळी रचना पाहिली, कालगणना पाहिली, पण 1659च्या सुमारास हे दासबोध लेखन जेव्हा चालू होतं आणि अफजल खानाचा वध 10 नोव्हेंबर 1659ला झाला, तर हनुमंत स्वामींच्या बखरीतील माहिती ही खरी असली पाहिजे. बखरी अशा मनाने लिहिलेल्या नव्हत्या. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा एक प्रसंग खूप छान आहे बघा, की विजापूरहून हा अफजल खान निघालेला आहे आणि शिवरायांना ही बातमी देण्यासाठी एक सांकेतिक पत्र उपलब्ध आहे. तो कसा आहे ते कसं आहे बघा, सगळ्यांनी मागेही एकदा ऐकलेलं आहे ते. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहा टोची नये.
चालो नये असन्मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर, नित्य नेमे करीती संचार, घालिताती एरझार, लाविले भ्रमण जगदीशे. आदिमाया मूळ भवानी, हेची जगाची स्वामिनी, एकांती विवेक धरुनी, इष्ट योजना करावी. सांकेतिक ज्याला म्हणतात ना, ते असं हे पत्र लिहिलेलं आहे किंवा हे पाठवलेलं आहे. आणि या पत्रातील सगळी जी जाड अक्षर म्हणजे सुरुवातीपासूनची जी आहे ना, प्रत्येक पहिला अक्षर विवेक, तर दुसरं जाणारं मधला जा, आता सगळं पुन्हा वाचत नाही, तर ही जी जाड ठशातली अक्षरं आहेत ती एकत्र वाचली की विजापूरचा सरदार निघाला आहे. किती क्लुप्ती, किती कौशल्य आहे त्याच्यामध्ये. आणि शेवटी म्हणलेलं आहे, एकांती विवेक धरून इष्ट योजना करावी. हे मात्र जाड अक्षरात म्हटलेलं आहे की एकांती विवेक पाहिजे. आता शिवाजी महाराज कसे होते यांच्याबद्दल त्यांनी जे पहिलं पत्र पाठवलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल जे प्रोत्साहनात्मक त्यांचा गौरव केलेला आहे तोही सगळ्यांना माहिती आहे. एक 2-4 ओळी फक्त त्यातल्या म्हणते मी. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परोपकाराची या राशी, अखंड घडती जयासी, तयाचे गुण महत्वासी तुलना कैची. नरपती हयपती गजपती गडपती, भूपती जळपती पुरंदर आणि छत्रपती शक्ती पृष्ठभागी. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. आचारशीळ विचारशीळ दानशीळ धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ सकळांठाई. धीर उदार गंभीर शूर क्रियेचा तत्पर, सावधपण नृपवर तुच्छ केले. आता पुढं तर खूप आहेत तीर्थक्षेत्र मोडली, जे सगळं लेंछांनी खूप सगळ्या महाराष्ट्रभर किंवा सगळ्या भारतभरच जे उच्छाद मांडलेला होता. आणि त्यासाठी या समासाच्या पहिल्या 2 ओव्यात ज्या 2 ओव्या सांगितल्या त्याच्यातनं असंच समर्थांना सूचित करायचे की वरवर तुम्हा आम्हाला हे वर्णन लागू पडते असं आहे बरं का. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारिजे. फार सुंदर असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेला अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनास आले तेव्हा त्यांनी हा समास लिहिलेला आहे, सांगितलेला आहे. आणि त्यात ते बरोबर काय म्हणतायत की नाना वस्त्रे नाना भूषणे, अनेक वस्त्र आणि अलंकार यांनी शरीर भूषवतात सगळेजण, तुम्ही आम्ही आज तेच करतो. पण तसंच विचार विवेक आणि राजकारण यांनी अंतःकरण शृंगारलं पाहिजे. म्हणजे शरीराचं आणि मनाचं अशी 2 जीवनं असतात. आणि शरीर वस्त्रादिकांनी सुंदर केलं जातं, तर मन विवेकानं आणि चातुर्यानं सुशोभित केलं जातं. मनाच्या शोभिवंतपणाला अधिक महत्त्व दिलेलं आहे समर्थांनी. आणि म्हणून त्यांनी विवेक विचार आणि राजकारण यांनी आपलं अंतर्मन किंवा अंतर्याम हे शोभिवंत करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणलं शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पवे. ताईंनी खूप सुंदर वाचलेलं आहे त्यामुळे मला जास्त ओव्या वाचायची गरज नाही आहे. शरीर सुंदर तेजपुंज आणि वस्त्रालंकारांनी सजवलेलं असलं तरी अंतःकरणात चातुर्य. आता ही ओवी जी आहे ना ही इतकी सूक्ष्म आहे की हे त्यांना अफजल खानाच्या वधाला जाण्यापूर्वी सांगितलेलं आहे की हे चातुर्य पाहिजे. आणि ते जर नसेल तर शरीराला कधीही शोभा येणार नाही. अहो शरीर राहणारच नाही. म्हणजे एखाद्याचं शरीर खूप सुंदर आहे सतेज आहे पण चांगल्या वस्त्रांनी भूषणांनी जरी ते शृंगारलं तरी चातुर्य जर नसेल तर ते काही शोभत नाही. आणि अफजल खानाचा वध हा शिवाजी महाराजांचा पराक्रम इतका मोलाचा होता, इतका मोलाचा होता की सतत तुम्ही काय करायला पाहिजे, कशाला महत्त्व दिलं पाहिजे हे समर्थांनी आपल्याला म्हणजे त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि समर्थ आनंदाच्या भरात अभिनंदन करताना सुद्धा शिवरायांना शेवटच्या ज्या 7-8 ओव्या आहेत त्याही आपल्याला पाहिजेत की ईश्वराचे अवतार म्हणून संबोधतात. मात्र या यशामुळं शिवाजी महाराजांनी हुरळून जाऊ नये
किंवा अभिमानामुळं गाफील राहू नये, म्हणून तुमच्यातील सगळे गुण हे भगवंताचं देणं आहे, असं समर्थ त्यांना सुचवत आहेत. आणि माणसाला जीवनात यशाचे प्रसंग पचवता आले पाहिजे. जसं दुःख पचवता आलं पाहिजे, तसं यशसुद्धा माणसाला पचवणं अवघड असतं. त्यासाठी यश हा भगवत कृपेचा आविष्कार आहे. आपल्याला वाटतं मी केलं म्हणून मला यश मिळालं, तर तसं नाही आहे. समर्थ शिवाजी राजांना हे पुन्हा पुन्हा पटवून देत आहेत. आणि त्यातली जी 12वी ओवी आहे ती आपण पाहणार आहोत. पण इस्लामच्या आक्रमणाचं गांभीर्य श्री समर्थांना कसं जाणवत होतं हे त्याच्यातून आपल्या लक्षात येतं. आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे देव, ब्राह्मण आणि बहुजन समाज यांची कशी काळजी घेणार होतं, सगळ्यांची काळजी ते घेत होते. आत्ता मी सांगितलं तसं ते जे पहिलं पत्र आहे किंवा त्यांचं गुणवर्णन आहे त्याच्यात ते सगळं आलेलं आहे. आणि हे लक्षात येतं. आणि अभ्यासकांनी खरं म्हणजे आपल्याला एवढा वेळ कमी पडतो, अर्ध्या तासात आपण काय काय सांगणार. पण 11 दशकातलं 5वा समास आणि 19व्यातला 9वा, ज्याला राजकारण संबंधी जे सगळं विवेचन आहे, तर ते सुद्धा आपण अवश्य वाचलं पाहिजे. आता 3 ते 5 ह्या ज्या ओव्या आहेत ना, तिथं राक्षस असं म्हणलेलं आहे, राक्षसाचं वर्णन. आता राक्षस म्हणजे ज्याला आपण आसुरी संपत्तीचे, अर्थातच हे सगळे त्यावेळचे त्रास देणारे जे होते त्याच्यातला मुख्य म्हणजे अफजल खान. आणि त्याचं वर्णन कसं केलं बघा. तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणी घेणार नाही. तुंड शब्द त्यांचे इतके छान असतात. तुंड म्हणजे तोंडाळ आणि हेकांड म्हणजे हट्टी, हटवादी, अत्यंत कठोर बोलणारा, नित्य अहंकाराच्या डोलात राहणारा, न्यायनीतीला अंतःकरणात जागा न देणारा, अत्यंत पापी, लहरी असा राक्षसच समजावा. प्रत्यक्ष नाव न घेता समर्थांनी त्यांना किती सूचित केलेलं आहे ते बघा. आणि पुढं म्हणलेलं आहे, तरे शीघ्र कोपी सदा, कदापि न धुरी मर्यादा, राजकरण संवादा मिळोची नेणे. तर जो सदा शीघ्रकोपी आहे, तर हे वैक आहे, जडदिशी रागावणार आहे, कोणत्याही प्रकारची मर्यादा ज्याच्या ठिकाणी नाही. आणि राजकारणात असो की सुसंवादात असो, कोणत्याही कामात इतरांशी मिळतं न घेणारा जो असतो ना, तो आसुरी म्हणजे राक्षस. तो तऱ्हेवाईकच असतो, शीघ्रकोपी असतो. आणि म्हणून अजून एक ओवी आहे ती सांगूनच घेते आणि नंतर आपण त्याच्याबद्दलचं जे काही मला सांगायचं आहे ते सांगते. की 5वी जी ओवी आहे, ऐसे लोंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे. लोंद म्हणजे लबाड. असे जे लबाड लोक आहेत, बेईमानी लोक असतात, कृतघ्न असतात, परपीडाकारक असतात, ते जगात राक्षस समजावे. अगदी राक्षस हा शब्द समर्थांनी वापरलाय. आणि असा दुष्ट माणूस हा बेईमानी, बेभरोशाचा असतो, त्याच्या बोलण्यात कधीही खरेपणा नसतो. आता सगळा जर इतिहास सांगायचा झाला, मी सगळं इतिहास वाचत बसले हो. त्या अफजल खानाने किती म्हणजे त्याच्यावर आधीच त्या सगळ्या बेगमांनी जो हे विश्वास ठेवून त्यालाच नेमून दिलेला आहे छत्रपतींना पकडून आणण्यासाठी. पण वरवर वेगळं दाखवायचं आणि आतून त्यांचा कावा जो होता तो त्यांना मारवायचं होतं, पकडायचं होतं. म्हणून समर्थांनी ज्या वेळेला दासबोध ग्रंथाचं लेखन सुरू केलं, प्रारंभ केला, त्यावेळी सर्व ग्रंथास प्रारंभ केला. हा सर्व ग्रंथ शब्द आहे ना, हा फार त्यांनी योजकपणे अगदी म्हणजे युक्तीनं वापरलेला आहे. म्हणजे योजक म्हणजे ऐतिहासिक प्रसंग असा सूचित होतो अर्थ. की अफजल खान हा प्रथम, मी आत्ता जे म्हटलं तसा तो दुष्ट वगैरे होताच, पण तो रणदुल्ला खानाकडे खिजमतदार म्हणून होता. रणदुल्ला खानाच्या मृत्यूनंतर त्याची मनसबदारी या अफजल खानाला मिळाली. आणि शहाजी राजांचा तो पहिल्यापासून द्वेष करायचा. आताही तो शिवथर खोऱ्यात आलेला होता. आणि शहाजी शिवाजी पक्षपाती जो कान्होजी, जिथं कान्होजी जेधे, त्याला आपल्याकडं तो वळवून घेऊन शिवाजी राजांचा हस्तक बनलेला जावळीचा चंद्रराव याचा पाडाव करण्यासाठी आलेला होता. आणि सतत त्याच्या काहीतरी या खोड्या चालूच होत्या. शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नात तोच वरचेवर आड येत होता.
त्याचा पक्का बंदोबस्त करण्यासाठी शिवसमर्थांनी दुरांदेशीनं जी गुप्त योजना ठरवलेली आहे, मगाशी मी जे सांगितलं ना, ती जी रचना आहे ती, की इतकी गुप्तपणे त्यांनी त्याची योजना केलेली आहे. सांकेतिक संज्ञा सर्व ग्रंथ म्हणून वापरली. आणि सर्व ग्रंथ म्हणजे काय, की या योजनेचा प्रारंभच 1571 झाला होता आणि 1581च्या म्हणजे शक सांगते हे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवरायांनी अफजल खानाच्या ग्रंथाचा म्हणजेच प्रकरणाचा म्हणजेच त्याचा पूर्ण हा पाडाव केलेला आहे, यशस्वी रीतीनं शेवट केलेला आहे. आणि सद्गुरू समर्थांनी दशकात्मक म्हणजे 17 दशक तोपर्यंत लिहून झालेले होते. दासबोधाची रचना पूर्ण झालेली होती आणि सगळा हा त्याचा काळ दिलेला आहे बरं का. 17व्या म्हणजे त्या ठिकाणी आला ग्रंथाचा शेवट, सरली शब्दांची खटपट, ही नुसती कल्पना नव्हे. तर ही गिरीधरांनी समर्थ प्रतापात हे लिहिलेलं आहे की आता हा समर्थ ग्रंथांचा शेवट आलेला आहे. आणि समर्थ प्रतापात गिरीधरांनी असंही म्हणले, म्हणजे तिथे मात्र तो उल्लेख आहे बरं का. समर्थे अफजल खानास मारविले, मग चाफळ क्षेत्र उभे केले, श्री तुळजाभवानीसी संस्थापिले, जाऊनी पर्वती प्रतापगडी. हा सगळा प्रतापगडावरचा आपल्याला काय म्हणू प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. तर मारविले म्हणजे मारण्याची योजना केली, प्रयोजक रूप वापरलेलं आहे तिथे. आणि अजून एक राघव गोसा दासायन नावाचं जे आपल्याला माहिती असेल खूप जणांना, की ते जे सगळं समर्थांचं त्रिखंडात्मक चरित्र आहे त्याच्यामध्ये अनेक संदर्भ दिलेले आहेत. आणि राघव गोसावी शिरगावकर यांनी बाळांक 87 म्हणलेलं आहे, अब्दविकारी मंगळवारी प्रतिपदा मुख्य पदाधिकारी, मंगळमाता ज्या मात श्रीहरी, दुःख शोक चिंता भय संहारी, ऐका हो मोठी चमत्काराची परी, अष्टादश वाद्ये वाजली अंबरी, आश्चर्य वाटे सर्वांचे अंतरी, अगाध लीला दाविली या परी. आता हे सगळे संकेत झालेले आहेत बरं का. शिवरायांना असे शुभ शकून झालेले आहेत. तो विकारी अब्द म्हणजे आपण जसं आत्ता म्हणतो ना, अमक्या म्हणजे प्रत्येक एक संवत्सराचं नाव असतं, तसं विकारी अब्द होतं ते. आणि त्यावेळेला मंगळवार होता, प्रतिपदेला मुख्य पदाधिकारी आणि मंगळमाता जामात श्रीहरी या सगळ्यांच्या सामर्थ्यामुळं शिवरायांना शुभशकून कसे झाले तर 18 वाद्यांचा घोष आले, अंतराळातून ऐकू यायला लागला. सद्गुरू समर्थ आपली पुण्याई त्या शिष्योत्तमात खर्चत होते आणि तिकडे अफजल खान आपल्या तोरव्याच्या गुरुच्या दर्शना गेला होता. एकाच वेळेला 2 संदर्भ सांगितलेले आहेत. आणि त्या गुरूंना खानाचं शिरोविरहित शरीर म्हणजे आपण धडरहित म्हणतो, नुसतं धडच दिसलं शिरविरहित. आणि त्यावरून त्या गुरूंना लक्षात आलं होतं की या मोहिमेत तुला यश मिळणार नाही, हे मिळणं कठीण दिसते. आणि त्यावरून आपल्या बेगमांची म्हणून ते जेव्हा तो बोलला, गुरूंनी जेव्हा सांगितलं, खरंच ते वाचताना सगळी काय म्हणू आपण इतिहास अंगावर शहारा येतो हो. 200 बेगमा होत्या त्याच्या अफजल खानाच्या. आणि आता आपल्याला जर गुरूंनी सांगितले त्याप्रमाणे यश मिळणार नसेल, त्यांनी काय करावं. त्या 200 बेगमांना निरपराध अबलांची खानानं मुंडकी उडवून स्वतः त्या मोहिमेचा शुभारंभ केला. किती निष्ठुर, जे आत्ता सांगितलं ना, सगळी वर्णनं त्या राक्षसी त्याची उपयोगी म्हणजे दिसतात आपल्याला. आणि मग अफजल खान प्रकरणाचं वर्णन हनुमंत स्वामीकृत मगाशी बखरीत आहे, ते त्याचा थोडक्यात एक सारांश थोडक्यात सांगते की विजापूरहून निघाल्यापासून मगाशी जे सांगितलं काव्य ते, की त्याच्या हालचालांची इत्थंभूत माहिती देणारी अशी शिवरायांकडं दिवसातून 3-3 वेळा सगळी येत होती डाक म्हणजे माहिती. आणि मग ते जे मगाशी सांगितलं तसे सांकेतिक पत्र त्याला अनुसरून सद्गुरू समर्थांचे विचारे काही योजना करावी या हेतूनं शिवरायांना भेटायचं होतं आणि शिवराय त्यांना भेटू शकले नव्हते. तर 2 गुरुवारी चाफळाला शिवराय गेले होते, पण समर्थांची भेट झाली नाही. आणि तेव्हा पदरच्या मुत्सद्यांनी विचार सुचवला की समर्थ कोणाच्या स्वाधीन नाही आहेत,
यास्तव चरणाचं स्मरण करा आणि शिंगणापूर महादेवापर्यंत शत्रू अडवण्यास जातो. शत्रूला अडवण्यास आम्ही जातो म्हणतात, कारण शत्रू निघालेला होता विजापूरहून. आपण मागे असावे. शत्रू दर दिवशी एक एक मुक्काम पुढे येत आहे. पारमार्थिक निष्ठा आणि राजकारणी मसलत यांचा मेळ कसा बसावा असे त्यांचे सगळे साथीदार सांगत होते, मुत्सद्दी सांगत होते. पण शिवरायांचं एकच उत्तर होतं, समर्थांच्या आज्ञेशिवाय काहीही कर्तव्य नाही. प्राण जाऊ देत, प्राण जावो अथवा राहो. सगळे मुत्सद्दी किंचित फिकिरीत पडले होते. आणि इतक्यात बघा समर्थ त्या सभेमध्ये प्रगट झालेले आहेत आणि शिवरायास म्हणतात, अरे शिवबा, आम्ही अरण्यवासी, तुम्ही राजे लोक. प्रसंगानुसार सर्वांच्या विचारानं मसलत करून योग्य दिसेल ते करावं. तेव्हा शिवराय पुन्हा त्यांना सांगतात, समर्थांचे आज्ञेशिवाय म्हणजे आपल्या आज्ञेशिवाय काही कर्तव्य नाही. प्राण जावो अथवा राहो. आज्ञे वाचून पाऊल पुढं पडायचंच नाही. दौलतीचा विषय तो किती, हे दृढ धीराचं त्यांचं जे वचन ऐकलं आणि समर्थांना खूप आनंद झाला. आणि ते म्हणतात, धन्य आहेस तू, केवळ विदेही जनकच. तू आता आम्ही सांगतो तसं करीत जा. त्यांनी पुढं सांगितलेले फार सूक्ष्म आहेत बघा सगळे सल्ले. ते म्हणतात की श्रीदेवीला तुमची काळजी आहे, तुळजामातेला काळजी आहे. प्रसंगी तिला विचारून जे करायचं ते करावं. आणि म्हणून काय कर, ते एक प्रश्न विचारणारा, एक उत्तरं लिहून घेणारा, अशी 2 माणसं विश्वासू बरोबर घेऊन शुचिरभूत होऊन एकांतात देवीचं ध्यान करीत बसावे. म्हणजे तुमच्या अंगात संचार होईल. तेव्हा प्रश्न विचारणाऱ्यानं आलेला प्रसंग देवीला सांगावा आणि त्यावर श्रींची आज्ञा होईल तसं लिहिणाऱ्यानं लिहून घ्यावी आणि त्याप्रमाणे करीत जावं, असं त्यांनी त्यांना योग्य तो सल्ला दिलेला आहे. आणि शिवराय उठून आता त्यांना नमस्कार करायला जातात, तर ते विद्युल्लतेसारखे चमकून क्षणात गुप्त झालेले होते. म्हणजे इतके ते अंतर्धान पावले आणि त्याच्या इच्छेसाठी तिथं प्रगटश्रेही झालेले होते. आता ही अफजल खानाच्या ग्रंथाची इतिश्री प्रतापगडच्या माचीला पारच्या श्रीराम वरदाईचे साक्षीनं, श्रीराम वरदायिनी अर्थातच तुळजाभवानी तिच्या साक्षीनं झाली. आणि हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. तो प्रसंगही आपल्याला पूर्ण यशस्वी झाल्यानंतर शिवराय सुंदर मठात समर्थ दर्शनाला आले होते आणि साष्टांग दंडवत घालून हात जोडून उभे राहिले. ग्रंथरचना चालू होती. मगाशी सांगितलं तसं 17 दशक पूर्ण झालेले होते. 18वा चालू होता. एक एक प्रकरण संपून पुढील समासाला आरंभ व्हायचा होता. आणि इतक्यात विजयश्रीचं उपायन घेऊन म्हणजे हे दान घेऊन आलेल्या पुरुषश्रेष्ठाचं शौर्य, धैर्य, सामर्थ्य, औदार्य इत्यादी सद्गुण मनात घेऊन त्याचं वर्णन करीत तो समास समर्थांनी पूर्ण केला. तोच हा 18व्या दशकाचा 6वा समास आहे. आमच्यात हे म्हणाले की आपण इतकी पारायणं केली पण मला कधी हा असा प्रसंग त्याच्यात दडलेला असेल हे माहिती नव्हतं आणि ते फार मलाही कौतुकास्पद वाटलं. खूप जणांनी आत्तापर्यंत याबद्दल बोललेलंही आहे पण आपण इतका सूक्ष्म विचार करत नाही. मग समर्थे अफजल खानास मारिविले हे जे मगाशी वाक्य सांगितलं होतं गिरीधरांचं, ते अक्षरशः खरं वाटतं. आणि त्या विजयी वीरश्रेष्ठास पाहताच समर्थांचं अंतःकरण इतकं भरून आलेलं आहे की त्याला उत्तम पुरुष वर्णनाची त्यांना स्फूर्ती झाली. आणि तो समास पूर्ण झाल्यावर मग शिवरायास या बसा म्हणण्याचं सुद्धा त्यांना नंतर लक्ष गेलेलं आहे. आणि तो प्रसंग तसा बाकाच होता. जगण्या मरण्याचा प्रसंग होता. पाठशिवणीचा खेळ होता. आणि त्यातून शिवराय विजयी होऊन सुखरूपपणे बाहेर आले. म्हणून सद्गुरू माऊलींचं अंतःकरण किती हर्षनिर्भर झालं असेल हो. वात्सल्यानं ते त्यांच्याकडं पाहत होते आणि त्यांना नमस्कार वगैरे करून शिवराय त्यांना खाली वाकून नमस्कार करून म्हणतायत. आणि मग त्यांनी तो जो उत्तम पुरुष समास आहे ना तो त्यांना वाचायला दिलेला होता. तो वाचताच शिवरायांच्या शरीरावर सात्विक भाव उमटले होते. आणि अगदी सद्गदित अंतःकरणानं त्यांनी लीनतापूर्वक ते म्हणाले, महाराज आपण अनाथांचे नाथ, रंकांचा राव करण्याचं आपलं सामर्थ्य, श्रीचरणाचा दासानुदास म्हणवण्याचीही माझी पात्रता नाही. अशा मजवर कृपा कटाक्ष करून श्रींनी मला सनाथ केलं, अपूर्व यश दिलं. त्या नृपपुंगवाची ही नम्रता पाहून
सद्गुरुनाथ प्रसन्नतेनं म्हणतात, राजा तुझ्या शौर्याधैर्याला या शालीनतेनं फार शोभा येते. शालीनता पण त्यांच्याकडे तेवढीच होती शिवाजी महाराजांकडे. सर्व लोक हा पुण्यप्रतापी राजा आहे अशी तुझी प्रशंसा करतात. मगाशी सांगितली तशी सगळी विशेषणं. आणि तुझ्या हातून धर्मसंस्थापना व्हायची आहे ही गोष्ट रघुपतीच्या मुखातून पंचवटीस बहुत वेळा आम्ही श्रीरामचंद्रांकडून ऐकलेली आहे. तू धन्य आहेस. जन्मजन्मांतरी तुझ्या हातून श्रीची सेवा घडली आहे. पूर्वीच्याही काही जन्मातले त्यांनी संदर्भ दिलेले आहेत. मग समर्थ विचारतात, या प्राणसंकटातून तुम्ही कसे वाचलात, कसे पार पडलात? तेव्हा शिवराय सांगतात ना, ते अंगावर शहारा आणणार आहे बघा. तो म्हणतो, त्या धिप्पाड खानानं जेव्हा मला काखेत दाबलं तेव्हा मी भानावरच नव्हतो. त्याच्या घट्ट पकडीतून सुटताना मी फार लहान झालोसे मला वाटले. त्या काळाच्या विळख्यातून सुटणं अशक्यच होतं. पण स्वामींच्या आशीर्वादानं आणि कृपेनं सुटलो. त्यावेळी असा आवेश होता की त्याच्यासारखे शतशः जरी माझ्यासमोर आले असते सामन्यास, तरी त्यांच्या नरडीचा घोट घेतला असता. यच्छ यावत प्राणी मात्र मला मुंगीसारखे दिसत होते. हा सर्व श्रीचरणांचा प्रताप आहे. तेव्हा समर्थ सांगतात, श्रींच्या संकल्पाप्रमाणे तुळजाभवानीचाही वर तुम्हाला आहे. यास्तव कोणत्याही गोष्टीची चिंता न करता मूळ संकल्प तो हरिसंकल्प हे ध्यानी ठेवून मनी येणारा व्यवहार जसा करीत आहात तसाच पुढेही सर्वत्र करावा. आणि मग त्याच्यावर शिवबा सेवेविषयी सारखे विचारायचे की मला तुमची सेवा करण्याची संधी द्या आणि विनंती करत होते. म्हणून मग काहीतरी आज्ञा व्हावी अशी पुन्हा पुन्हा त्यांनी विनंती केल्यावर शिवरायांची उत्सुकता, अगत्य, आदरबुद्धी सगळं पाहून 11 मारुती जे त्यांनी स्थापित केले होते आणि डोळेगावचा 12वा, तर यांच्या नैवेद्याची व्यवस्था करण्यास समर्थांनी त्यांना सांगितलं. आणि त्याप्रमाणे शिवरायांनी प्रत्येक स्थानाला 11 बिघे जमीन नैवेद्यासाठी दिलेली होती. म्हणजे उदार, दानशूर सगळे त्यांची किती वर्णनं करावीत तेवढी. हे मला ते अगदी पूर्वीचं गीत आठवतं आणि त्यातली एक ओळ फक्त सांगते. शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे, टिळकापरी सदैव ध्येयास त्या पूजावे. तसं या ध्येयाला पूजणारे हे सगळे लोक आपल्याला भेटले. आणि आत्ता सांगितलं तसं आता 5व्या याच्यापर्यंत त्या राक्षसाचं वर्णन केलं. आणि 6 ते 13 उत्तम पुरुष सगळ्या ओव्या ऐकलेल्या आहेत. मी भराभर फक्त त्यांचा आशय सांगते की राजकारणामध्ये सगळे प्रसंग सारखे येत नाहीत. समयासारिखा समय येतच नाही. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात येत नाहीत. राजकारणात तर काय विचारता. आणि एकच नियम चालणार नाही. अति सर्वत्र वर्जावे, फार आग्रह धरू नये. आपल्यावर तुळजाभवानीची कृपादृष्टी आहे तसे विचारानं कार्य करावं आणि नेहमी सावधान राहावं. आपल्यावर निष्ठा असणाऱ्या लोकांना सांभाळावं. दुर्जनांचे बंड फार दिवस माजले आहे म्हणून आपण खबरदारीनं राहावं. वेळ सदैव सारखी नसते हो. आणि त्यासाठी एक नियम सगळीकडे लागू पडत नाही. आणि तो नियम चालवण्याचा आग्रह जर धरला तर राजकारणामध्ये अडचणी येतात. आपण आता मोदींचंही राजकारण पाहतोय, नवीन आपलं महाराष्ट्रातलंही पाहतोय. वेळेला त्यांना नवीन निर्णय घ्यावे लागतात. त्या दासायन ग्रंथात इतकं वर्णन आहे हो की या 6व्या ओळीत शिवरायांच्या सद्गुरू निष्ठेचा जो प्रसंग वर्णिला आहे त्याचा निर्देश दिसतो. सद्गुरू आज्ञेविना काही करायचं नाही. मगाशीच सांगितलं की त्याशिवाय ते काही करायला तयारच नव्हते. एका व्यक्तीच्या परमार्थाचा हा नियम झाला. पण राजाचे सगळे जीवन, राजकारणही समुदायाच्या रक्षणासाठी असते आणि धर्मसंस्थापनेसाठी असते. तेव्हा धर्मसंस्थापनेच्या सामुदायिक कार्याच्या आड वैयक्तिक निष्ठा येऊ द्यायची नसते. प्रजाहितदक्ष राजानं वैयक्तिक हिताहित दुर्लक्षित करायचं असतं. आणि म्हणून आपल्याला रामरायाची आठवण येते बघा की स्वतःच्या सुखासाठी त्यांनी सीता त्याग करायचं थांबलेलं नाही. त्यांनी समाजाचा, प्रजेचा विचार केलेला होता. आणि तेच श्रीरामांनी शिवाजींना सुद्धा समजावून दिले किंवा सुचवलेलं आहे. म्हणून पुढची ओवी फार महत्त्वाची आहे. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे.
दृढनिग्रही न पडावे विवेकी पुरुष. म्हणून विवेकी पुरुषानं अति सर्वत्र वर्जयेत ही तर म्हण आपल्याला माहिती आहे. त्याच्यासाठी खूप प्रसंग जे आलेले आहेत ते इतके आहेत खरं सांगण्याजोगे. आणि जसा प्रसंग असेल तसं अत्यंत विवेकानं वागावं. समर्थांना जसा विवेकी पुरुष, उत्तम पुरुष अपेक्षित आहे तसा हा शिवराजा आहे. आणि फारच हट्ट धरला तर तिथं कधीकधी भेद पक्ष उभे राहतात आणि ते जर उभे राहिले तर ती कुठलीच गोष्ट तडीला जात नाही. म्हणून फार हट्ट धरू नये. आता 7वी आणि 8वी ही जी ओवी आहे या ओव्यांमध्ये एक शिवचरित्रातला थोडासा भाग सांगावासा वाटते की खंडोजी खोपड्याच्या पितुरीमुळं उद्भवलेला प्रसंग दिसतो. खंडोजीनं काय केलं होतं तर खानास फितूर होऊन त्याची मुलं माणसं सगळी कोयना काठानं कराडात सुरक्षित पोचवली होती. पुढे शिवरायांच्या माणसांनी खोपड्यास पकडलं तेव्हा त्यांना आपला जावई हैबतराव सिलीपकर आणि कान्होजी जेधे यांना मध्यस्थी करायला लावलं. आणि कान्होजी जेध्यांनी खोपड्यांविषयी बोलणं काढलं तेव्हा शिवराय म्हणाले, तो हरामखोर त्यास वतनास ठिकाणा नव्हता, त्याची वतनावरी स्थापना केली आणि निम्मे वतन सिका दिला. त्यानं बेईमानी करून अफजलखानाकडे जाऊन लबाडी केली आणि इतरे धरिले. तर त्यात 4 धडे काय म्हणायचं सगळे त्यांनी संदर्भ दिलेले आहेत. आणि त्याची तुम्ही रद्दबदली करताय, ती करू नका. पण खोपड्यावर संतापलेले असूनसुद्धा कान्होजी जेध्यांसाठी खंडोजीचा गुन्हा आम्हाच द्यावा कान्होजी म्हणतो. आणि मग त्याचा जीव वाचवावा, वतन चालवावं असं म्हटल्यानंतर त्याची रद्दबदली केली. आणि त्याला राजश्री स्वामी बोलले की तुम्ही भीड घातली यास उपाय नाही, तुमचे भिडेकरता मान्य केले. त्यावर जेध्यांनी खंडोजीस आणून मुजरा करवला आणि खंडोजी पुढे एकटाच शिवरायांकडे जायला लागला. नंतर त्यानं तो सारखा यायला लागल्यावर एके दिवशी काय केले, राजश्रींनी खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कापलेला आहे, आपण पाहिलं असेल इतिहासात. आणि कान्होजीला ते कळल्यावर तो त्यांच्याशी बोलायला आला तर तो म्हणतो, आमच्या रद्दबदलेची भीड काय राहिली. त्यावर राजश्रींनी कान्होजीला सांगितलं की तुमचे भिडेकरता खंडोजी जीवे मारला नाही आहे. ज्या हाताने तलवार धरली आणि तो हात आणि ज्या पायाने चालत गेला तो पाय कापलेला आहे फक्त. तुमचे भिडेवरी त्याचे वतनही चालू. एवढ्यावर जेधं काही बोलले नाहीत पण मनातून दृष्ट झाले. आणि त्यावेळेला समर्थांनी त्यांना सांगितलंय की अति सर्वत्र वर्जयेत. कधी कधी असा जरी संताप आलेला असला तरी विवेकी पुरुषे बहुतची करिता हट निग्रही न पडावे. तिथे येऊन पडिले तर कोण एकाचा सेवट झाला पाहिजे. समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे साभिमान. म्हणून त्यांना सांगितले की निश्चळ करून या मन लोक असतील. थोडंसं आपण लोकांचंही मन राखलं पाहिजे आणि तुमच्याबद्दल अनेक लोकांमध्ये अभिमान वाटला पाहिजे. दृढनिष्ठेची पुष्कळ माणसे तुमच्या पक्षात हवीत. ईश्वराची विशेषतः तुळजाभवानीची कृपा तुमच्यावर आहे आणि तुम्ही अखंड सावधान आहात. तेव्हा तुम्हास विशेष सांगायला पाहिजे का? नको. कारण म्लेंछ दुर्जन उदंड, मगाशी म्हणलं 12वी ओवी ती, बहुता दिसांचे माजले बंड. एकटा अफजलखान मेला म्हणजे सगळे म्लेंछ दुर्जन संपलेले नाही आहेत, ते उदंड भरलेले आहेत आणि त्यांचं बंडही पुष्कळ दिवसांचं आहे. म्हणून एकट्या अफजलखानाचा निकाल लागल्यानं कृतकृत्यता मानून गैरसावध राहू नका. पुन्हा सुचवतो की अखंड सावधान राहावं. आणि म्हणून त्यांनी पुन्हा सांगितलं आहे की तुळजाभवानीची जरी विशेष कृपा आहे तरीसुद्धा विचार करूनच कुठलंही कार्य करावं. अखंडची सावधानं बहुत काही करावी सूचना. तुम्हाला जास्त काही सांगायला नको पण तुम्ही गाफीलपणा पण करू नका असं पुन्हा सांगितलं आहे. आणि पुन्हा म्हणतायत की समर्थापासी बहुत जन राहिला पाहिजे स्वाभिमान. निश्चय करूया मन लोक असती. मगाशी सांगितलं तसं चंचलपणा सोडून काही लोक जे आपल्या जवळ आहेत त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक माणसं असतात. म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सकळ करता तो ईश्वर, सर्व करता तो ईश्वर आहे. त्यानं त्या पुरुषाचा अंगीकार केला म्हणजे पक्ष धरला. त्या पुरुषाचं महत्त्व फार थोड्या लोकांना कळतं. आणि म्हणून
ईश्वर याचा अंगीकार करतो, ज्याच्यावर कृपा करतो त्या पुरुषाचं जीवन एखाद्यालाच कळतं आणि असं आपलं जीवन आहे. आता इथं 13पर्यंत ही सगळी उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितली आणि मगाशी सांगितलं तसं कदाचित शिवरायांना असं वाटेल की अफजल खानाला मी मारलं म्हणजे फार मोठा पराक्रम केलेला आहे आणि असे अजून खूप पराक्रम करायचे आहेत, धर्मसंस्थापना करायची आहे. ते तर सारखं ते सांगतात की धर्मसंस्थापना हे राजकारण तुम्हाला चांगलं करायचं आहे आणि म्हणून कसं वागलं पाहिजे आणि कोणते गुण ह्या उत्तम पुरुषाकडं कुणामुळं मिळतात ते 14 ते 21 ओव्या आहेत बघा. न्यायनीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. हे सगळं ईश्वराचं देणं आहे. यश कीर्तिमान आपल्या कर्तृत्वाचं फळ आहे असं मनात न आणता हे ईश्वराचं देणं आहे. आपण सुद्धा नेहमी म्हणतो का ही सगळी परमेश्वराची कृपा आहे हो, एवढं सगळं करायला मिळते, एवढं सगळं बोलायला मिळते. खरंच समर्थांची कृपा आहे, श्रीरामांची कृपा आहे आणि म्हणून ही लोकोत्तर कार्य शिवराय करत होते किंवा त्याच्या ठिकाणी करण्याची त्यांना संधी मिळाली होती. पुन्हा ते म्हणतात की खबरदारीनं अत्यंत मोठा प्रयत्न किंवा कठीण प्रसंगामध्ये धरलेला मोठा धीर, अद्भुत कार्य घडवून आणणं ही सुद्धा सगळी ईश्वर कृपेची लक्षणं आहेत. आपल्याला वाटतं मी केलं, सामान्य एवढंसं पोर सुद्धा म्हणतं एवढं मी केलं नाही. समर्थांनी इथं समजावून दिले की ही सगळी ईश्वर कृपेची लक्षणं आहेत आणि म्हणूनच समर्थ गुरु श्री सद्गुरूंनाच अनन्य भावानं म्हणतात. मला त्या फार हे आवडलेले आहेत आपल्या सवाया किंवा त्याच्यातली जी वर्णन आहे. जय हो महाराज गरीब नवाज बंदा कमी नहीं न मैं साहेब राखो मेरी लाज सेवक होकर सेवा मानू इतना साहब काज छत्रपती तुम शेवदार शिव इतना अमारा अर्ज. आणि दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे बघा, दुसरा एक अभंग आहे. सद्गुरु बापा तू माहेरा माते तुझाची उबारा पार की जे भवसागरा पूर्णोदारा स्वामिया अनन्याच्या प्रतिपाळका दारुण भवभयहारका रक्षा आपुल्या बालका नका नका उपेक्षू भवसर्पे गुंडाळिले तेणे मन हे व्याकुळ झाले हित हित विसरले सांभाळिले पाहिजे मोकळिले तुम्ही जरी निर्वावे म्या कवणे परी तुम्हा मिळण गती दुसरी माते नाही दयाळा शुद्ध करोनिया मन पूर्ण निजरूप जाणून रामदासी लोटांगण शिवरायाने घातले. अहो लोटांगण घालून त्यांनी सगळं मागणी केलेली आहे की तुम्ही माझ्यावरही आता मला तुमच्याशिवाय दुसरी गती नाही आहे आणि दयाळा तुम्ही शुद्ध मन करून मला निजरूप जाणून मला सगळं हे यश मिळण्यासाठी प्रयत्न करा. कारण ही यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा. हे सगळे उत्तम गुण कुठून मिळाले? समर्थ सांगतायत देणे ईश्वराचे. मला फार आवडल्यात या 7-8 ओव्या. नाही दुसरी उपमा, त्याला उपमाच देता येत नाही. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. हे सगळे सुद्धा गुण जे त्याच्याकडे आलेले आहेत, देव ब्राह्मण आचार विचार कसं वागायचं हे खूप समजावून दिलेले. सतत परोपकारात राहायचंय आणि ही सगळी ईश्वरी कृपेला पात्र झालेला जो असतो ना त्यालाच हे मिळतं. तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे. अहो एवढंच नव्हे, इहलोक परलोक पाहणे, सगळ्यांचा विचार करायचा आहे, अखंड सावधपणे राहणे, हे तर आपल्याला सुद्धा लागू पडतं सगळं. आणि बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. खूप लोकांचं सहन करणं हे सुद्धा ईश्वराचंच देणं आहे. आणि रक्षणाची काळजी घेणं, काळजी बाळगणं हे सुद्धा आपण करायचे आणि ती सुद्धा ईश्वर कृपेला पात्र व्हायचे. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुत जनासी पाळणे देणे ईश्वराचे. देवाचा कैवार घ्यायचा आहे, ब्राह्मणांची काळजी व्हायची आहे, पुष्कळ लोकांचा सांभाळ करायचा आहे आणि ही सगळी त्याच्यावर बघा ना किती. आता आपल्याला कल्याणची सुभेदारची सून असेल, किती जणांना शिवरायांनी आजच्या या महिला दिनानिमित्त तीही आठवण येते की किती जणांना त्यांनी सांभाळलं, किती जणांवर उदार दृष्टी ठेवलेली आहे. आणि म्हणून जे धर्मस्थापनेचे नर
ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. म्हणून आताही आपल्याला चांगले असे धर्मस्थापनेचे नर किंवा राजे पंतप्रधान मिळालेले आहेत आणि धर्मस्थापनासाठी प्रयत्न करत आहेत. तर हे सगळे ईश्वराचे अवतार आहेत हे त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांना पटवून दिले. आणि ईश्वराची कृपाच आहे. धर्मसंस्थापना जे करतात ते ईश्वराचा अवतार असतात. म्हणून भगवंतांनी सुद्धा म्हणलेलं आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीरामांनंतर जर कुणाचं नाव घेतलं असेल तर नेहमी ह्या शिवरायांचंच घेतलं जातं. आणि त्याच्यासारखं हे जर राज्य सगळ्यांनी आजही केलं तर मला असं वाटतं पुन्हा आपल्याला रामराज्याचा अनुभव घेता येईल. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. हे सगळ्या गुणांचा उत्तम गुण ग्रहण करणं, गुणग्राहकता, तीक्ष्ण तर्कबुद्धी, निर्मळ विवेक असणं आणि धर्माची वासना असणं, जाज्वल्य धर्मबुद्धी असणं, कीर्ती पावन होणं हे पुण्यश्लोकाच्या अंगचे गुण आहेत आणि ती देवाचीच देणे. म्हणून देवा दया तुझी रे ही शुद्ध दैव लीला. ही सगळी देवाची लीला आहे. आणि उत्तम गुणांचं सार 22व्यात सांगितलंय. सकल गुणामध्ये सार तज विजा विवेक विचार जेणे पाविजे पैल पार. अरत्र परत्रींचा हे शब्द त्यांना फार आवडतात. अरत्र परत्रींचा म्हणजे इहलोक आणि परलोक या दोन्हीचा यथार्थ, ह्या दोन्ही गोष्टी साधणं हा सगळ्या गुणातला सारभूत गुण आहे. ज्याच्या योगानं इहलोकही तरून जाता येईल, परलोकही तरून जाता येईल आणि नित्यानित्य विवेक, सारासार विवेक हे सगळं ज्याच्याकडे असेल ती योजना हे सुद्धा आपल्या परमभाग्यानंच लाभलेलं असतं. आणि म्हणून शिवाजी काही आत्मज्ञानी नव्हते, ब्रह्मज्ञानी नव्हते, पण सर्वभूत हिते रतः असे होते. आणि ईश्वर कृपेनं सगळे जे त्यांच्या आयुष्यात नाट्यप्रसंग किंवा सगळे जे भयंकर प्रसंग आले पण त्याच्यातून ते तावून सुलाखून बाहेर पडले. आणि त्याच्यासाठी समर्थांची, तुळजाभवानीची, श्रीरामरायांची सगळ्यांची त्यांच्यावर कृपा होती. म्हणून संकेत कुबडीत एकच ओळीत सांगते, शिकविले सहावे समासी अभ्यासावे उत्तम गुणांसी धर्मस्थापना जयापासी ते ईश्वरी पुरुष. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा जे काही ईश्वरी गुण आहेत तर ते सगळे ईश्वरी पुरुष आहोत. आपल्याला शिवाजी एवढे नसतील, समर्थान एवढे नसतील, पण ते आपण सगळे आत्मसात करायचे आहेत. म्हणून त्या बाबासाहेब पुरंदर यांनी सुद्धा संस्कृत एक श्लोक लिहिला होता, पण आता मी सांगत नाही की शिवाजीला पकडण्यासाठी त्या अफजलखानाची काय योजना केली आणि ती त्यांनी कशी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. तर आपल्याला खूप आनंद होतो आहे. आणि समर्थांसारखं नेतृत्व म्हणू किंवा उपदेश करणारे गुरु त्यांना लाभले आणि त्यामुळं शिवाजी महाराज हे उत्तम गुणांनी युक्त झाले आणि उत्तम पुरुषच त्यांना ही पदवी मिळालेली आहे. तशी आपणही त्यांना प्रार्थना करूया. महाराज पुन्हा कधी येणार, राष्ट्रोद्धार करणार, शिवकल्याणा संगे घेऊनी भूतली अवतरणार. पुन्हा कधी येणार, भक्तजनांच्या दैन्या पाहुनी हृदयाद्रव फुटणार. पुन्हा कधी येणार, घटिका पळही युग समभासत थांब किती वदणार. पुन्हा कधी येणार, धर्मग्लानी पूर्ण जहाली अंत किती बघणार. पुन्हा कधी येणार, जे आत्ता ओवीत म्हणलेलं आहे, धर्मसंस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ही तव वचने दासबोधींची सत्य कधी होणार. पुन्हा कधी येणार, कळवळोनी सद्गुरु राणा सत्वर गती येणार.
पुन्हा कधी येणार. त्या येण्याची वाट पाहत प्राणकंठी उरणार. महाराज पुन्हा कधी येणार. राष्ट्रोद्धार करणार. तसा अवघड होता हा समास. मी माझ्या परीनं म्हणण्यापेक्षा समर्थांनी रामांनी जशी बुद्धी दिली, प्रयत्न केले आणि अशोक काकांनी ही संधी दिली, बाबांनाही आवडलं असतं. आणि हे सगळं एवढं गूढ समर्थांनी राजकारणामध्ये जे शिवरायांना सगळा उपदेश करून यशस्वी बनवलं, तसं तुम्हा आम्हालाही उत्तम पुरुष ही संज्ञा प्राप्त होऊ देत. आपणही गुणवंत होऊया अशी रामाकडे समर्थांकडे प्रार्थना करूया. आणि मला जे काही चांगलं आहे ते सगळं समर्थांचं आहे, रामरायाचं आहे. आणि जे काही अपूर्णता राहते, कारण एवढ्या वेळात सगळं मला सांगताच आलेलं नाही आहे, पण आपण सगळेजण समजून घेत आहात. पुन्हा एकदा सगळ्यांना वंदन करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ही सेवा श्रीराम समर्थ चरणी अर्पण करते. धन्यवाद.